शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत आपण बघू शकता आपल्या ऊस पिकामध्ये कडकाटनं जर तुम्ही फिरलात तर मावा किडीचा जो आहे तो आउटब्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे। ऊसाचे पानं जर बघितले, ऊसाच्या पानाचं मागची साईड जर तुम्ही बघितली तर अशा पद्धतीनं प्रचंड मोठ्या प्रमाणात आता हे जर बघितलं मावाचा प्रादुर्भाव एवढा आहे की म्हणजे एकदम भरपूर। आता हे जे मुंगळे दिसत आहेत ना, तर एका ठिकाणाहून दुसरीकडे जे आहे ते ह्यांच्या पायाला जे आहे ते मावाचे लहान पिल्लं वगैरे हे चिटकून इतरत्र पण जे आहे ते जातात। तर अशी जी काही ही पानं दिसत आहेत तर हे सरळ सरळ पानं जे आहे ते आपण तोडावेत आणि बुटाखाली घेऊन म्हणा किंवा कशा पद्धतीने आपल्याला हे चुरगळून नष्ट करता येईल त्या पद्धतीनं जे आपण पाहावं। कारण की आता बऱ्यापैकी म्हणजे एकाच ठिकाणी आता ह्याच गावामध्ये नाही आहे तर बऱ्याच ठिकाणी आम्ही फील्ड व्हिजिट बघतोय की मावा किडीचा जो आहे तो प्रादुर्भाव बऱ्यापैकी जे आहे ते आता ऊस पिकामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे। ह्यानं काय होतं की हा मावा कीटक पानाच्या खाली राहून जे आहे ते रस शोषण करतो आणि रस शोषण केल्यामुळं पानांमध्ये काही तयार झालेली शर्करा आहे तर ती ओज आउट होते, ती बाहेर येते आणि मग त्या साखरेवर जे आहे ते हवेमधली जी काही बुरशी आहे तर ती डिपॉझिट होते आणि मग त्याच्यावर पुरं जे आहे ते काळसरपणा जो आहे तो आपल्या पानावर जे आहे तो यायला सुरुवात होतो आणि मग पूर्णपणे आपले पानं जे आहे ते ऊसाचे काळे होतात। मग अशा ठिकाणी जे आहे ते फोटोसिंथेसिस जे आहे ते व्यवस्थित प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होत नाही आणि मग ते प्रकाश संश्लेषण व्यवस्थित न झाल्यामुळे जे आहे ते अन्नद्रव्य जे आहे ते तयार करण्याची जी काही क्षमता कार्यक्षमता ज्या झाडाची कमी होते आणि मग त्याच्यामुळे जे आहे ते पुढं आपल्याला ऊसाच्या वजनावर सुद्धा जे ह्याचा परिणाम होतो। त्याच्यामुळं अशा पद्धतीने जे काही मावा किडीचा जो काही प्रादुर्भाव होतोय कडकाट बऱ्यापैकी जास्त दिसतोय। आता इथं पण जर बघितलं सगळ्या सरसकट इथं सगळीकडे जे आहे ते हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसतोय। त्याच्यामुळे उपाययोजना जे तात्काळ करणं आवश्यक आहे।